सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मिशन आरंभ पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज आपल्या तासिकेला मार्गदर्शन करणार आहेत आदरणीय डॉक्टर श्री संजय राठोड सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी लोकई, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीच्या 2026च्या तयारीच्या निमित्ताने आपण पुनश्च एकदा एकत्र आलेलो आहोत आणि 2022 जो पेपर झाला होता शासकीय पेपर ती सोडवत आहोत. त्याचे 1 ते 60 प्रश्न सोडून झालेले आहेत. 59 प्रश्न आणि 60 प्रश्नापासून पुढे माझ्याकडे आहे. तर त्या 60 प्रश्नापासून पुढे आपण तयारी करणार आहोत. मला वाटतं 59 पासून आपलं झालेलं असेल. मग आपण 60व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अशा स्टेजला आहोत की प्रत्येक घटक आपण बारकाईने अभ्यासलेला आहे. प्रत्येक घटकाचा आपण बारकाईने अभ्यास करून कसे प्रश्न सोडवायचे, सूत्रांचा वापर करून कसा सोडवायचा, या सगळ्या गोष्टींचा सराव झालेला आहे प्रत्येक घटकावाईज. त्यामुळं आता आपल्याला ते प्रश्न फास्ट कसे सोडवता येतील, ट्रिक काय वापरता येईल, ट्रिक वापरून कमीत कमी वेळेत आपल्याला कसं सोडवता येईल. बहुधा विद्यार्थ्यांना मोठी समस्या अशी असते, गणिताच्या पेपरला वेळ पुरत नाही आणि म्हणून वेळ पुरत नाही यासाठी एकच आपल्याकडे सोल्युशन आहे की ते म्हणजे प्रश्नांचा सराव वाढवणे. प्रश्नांचा सराव तुम्ही जेवढा जास्त वाढवाल तेवढा जास्त सराव झाल्यानंतर तुम्हाला बारकाईने त्याचे सूत्र कसे वापरायचे, शॉर्टकट कसे वापरायचे, ट्रिक्स कसे वापरायचे हे पटापट आपल्याला लक्षात येतं. त्यामुळं त्या पद्धतीचा थोडासा आपण या ठिकाणी पण आज आपण वापर करणार आहोत. जर काही प्रश्नांची शंका असेल तर ते प्रश्न सोडून झाल्यानंतर विचारायचे किंवा तुम्ही सूचनेमध्ये सुद्धा टाकू शकता. चला तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सर्व हुशार विद्यार्थी आहात आपण आणि त्यामुळं जोरात तयारी आपली सुरू आहे. आणखी जोरात सुरू करणं गरजेचं आहे. ओके, प्रश्न 60वा आहे. संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती होता. आता आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे आणि दिलेली माहिती काय काय आहे तर आपल्याला 3,36,000 रुपये हे दिलेले जे आहेत ही रास आहे. म्हणून आपण इथं रास काय करूया, 3,36,000 रुपये आणि 2,10,000 रुपये ठेवले ते म्हणजे ही मुद्दल आहे. मुद्दल ही 2,10,000 ही मुद्दल जर आपण रास मधून वजा केली तर आपल्याला काय मिळतंय, हे सरळ व्याज मिळेल. ओके, इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याची जर तुम्ही वजाबाकी केली तर 1,26,000 रुपये आपल्याला सरळ व्याज मिळालेलं आहे. आता दर काढायचा आहे. दराचं सूत्र तुम्हाला माहित आहे. जरी माहित नसलं तरी सरळ व्याजाचं आपल्याला माहित आहे किंवा दराचं पाठांतराला बऱ्याच जणांना अडचणी येतात की दराचं सूत्र कसं काढावं. तर मग त्या ठिकाणी दराचं सूत्र जर पाठ नसेल तर आपण सरळ व्याजाच्या सूत्रावरून सुद्धा दराचं सूत्र आपण तयार करू शकतो. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा ते बघू आपण काय करायचंय. सरळ व्याज बरोबर म द क
भागिले 100. आता तुम्ही सगळ्यांचं पाठांतर आहेच आहे, परंतु काही मुलांची समस्या पुन्हा दर कसा काढावा या प्रत्येकाचं आपल्याला सूत्र तयार करता येऊ शकतं. ओके, मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे का, इकडून सरळ व्याज गुणिले हे 100 इकडे गेले, ठीक आहे, आणि मुद्दल म्हणजे मुद्दल गुणिले क म्हणजे तुमचं जो कालावधी आहे तो. ओके, हा निघाला दराचं सूत्र. ठीक आहे, दर. मग ह्या दराच्या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न. तर दर बरोबर आपल्याला सरळ व्याज माहिती आहे, 1,26,000 रुपये हा सरळ व्याज आपला आहे, गुणिले 100 भागिले मुद्दल आपल्या समोर किती दिली आहे, मुद्दल आहे 2,10,000. 2,10,000 गुणिले कालावधी आपल्याला दिलाय 5 वर्षासाठी. 5 वर्षासाठी म्हटलंय. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला लगेच या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ओके, आता मागे काय राहिलंय, 1,260 भागिले 21 गुणिले 5. मग तुम्ही यांचा भागाकार तुम्ही करून घेऊ शकता. गुणाकार हा पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया. 1,260 5 1 5 5 2 10. ओके, आता 1,260 भागिले 5 हा जर तुम्ही भागाकार केला तर तुमचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे 12. भागाकार करा, भागाकार तुम्ही करणं अपेक्षित आहे, त्यामुळे मी भागाकाराला टाइमपास करत नाही. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याला रास दिलेली होती, मुद्दल दिलेला होता, त्यातून आपण सरळ व्याज काढलं. सरळ व्याजाच्या सूत्रानुसार आपण दराचं सूत्र बनवलं. दराच्या सूत्रामध्ये आपण त्या ठिकाणी किमती टाकल्या, गुणाकार भागाकार केल्यानंतर आपल्याला 12% उत्तर. तर मग ह्या ठिकाणी काय मिळालंय, संतोष रावांनी एका बँकेत जी 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले होते, त्या मुदतीअंती त्याला 3,36,000 मिळाले, तर त्या व्याजाचा दर किती होता, उत्तर येईल 12%. ओके, म्हणजे तिसरा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 61 आहे. प्रश्न आहे, एका वर्गात 60 मुलांच्या वयांची नोंदी करून ती खालील वारंवारिता सारणीत दर्शवली आहे. त्यावरून त्यांच्या वयाचे मध्यमान काढायचे आहे. काय काढायचंय, वयाचं मध्यमान तुम्हाला काढायचंय. आता मध्यमान काढायचं सर्व आपण घटक वाईज आपण शिकलेलं आहे, त्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा XI याला समजूया, याला FI समजूया, आणि ह्या दोघांचे गुणाकार करून घ्यायचे. या सगळ्यांचे गुणाकार करून घेतले तर यांचं गुणाकार काय येईल, 13 दुने 26, 4 2 13 13 13 2 15. हा 156 येईल, याचं पण 156 येईल, कारण उलटच आहे हा. याचं किती येतंय, 21 294, 14 25 70, याची 210. ओके, यांचा गुणाकार आपण करून घेतला. हा आपल्याला यांची जर आपण आडवी बेरीज केली तर हा आपल्याला मिळतोय n बरोबर किती येते, 4 5 6 7 8 9 10, 1 2 2 4 5 6 60. n बरोबर आपल्याला 60 मिळालेला आहे. आता आपल्याला याची मध्यमान काढायचं आहे. मध्यमानाचं सूत्र काय, समेशन ऑफ XI गुणिले FI, म्हणजे XI FI हा यांची बेरीज करावं लागेल सगळ्या गुणाकाराची, आणि भागिले FI. आता आपण यांचं ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज बघा किती येते, 156 156 294 आणि 210, यांची बेरीज येईल 816. ओके, 816 छेद 60,
816/60. आता याला जर तुम्ही भागाकार केला तर तुमचा भागाकार कसा जाईल? 816/60. 4 1 4, 2 राहिले, 4 25, 4 2 8, 0 4 चौक 16, 15 1 15, 15 1 15, 5 राहिले, 54 झाले, 15 त्रिक 45, 9 राहिले, 15 सख 90. म्हणजे यांचा भागाकार येईल 15 सख 90, म्हणजे 13.6. 13.6 पर्याय आहे. 13.6 म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर येईल तिसरा. या ठिकाणी काय करायचं आहे? मध्यमानाचं सूत्र आपलं पाठांतर असणं आवश्यक आहे, माहित असणं आवश्यक आहे. हे XI दिलंय, हा FI आहे, यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. N आपल्याला दिलेला आहे, यांची बेरीज केल्यानंतर त्याला भागिले N ने आपण केल्यानंतर आपलं मध्यमान मिळेल. मध्यमान किती आलं? 13.6. ओके, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 62. एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 47.10 चौसेमी आहे. त्यांच्या तळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्याची लंब उंची किती? लंब उंची विचारली आपल्याला आणि पायची किंमत 3.14 हे वापरायला सांगितलेले. मग आता या ठिकाणी आपल्याला जो दिलेला आहे त्यामध्ये शंकूचे वक्रपृष्ठफळ दिले आहे. शंकूचे वक्रपृष्ठफळ, बरोबर. आता शंकूचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय आहे? तर पाय आर एल, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला वक्रपृष्ठफळ दिलंय 47.10. पायची किंमत आपल्याला सांगितली 3.14 वापरा. आर त्रिज्या, म्हणजे त्रिज्या दिली आहे 3, बरोबर, आणि गुणिले एल. एल तर आपल्याला काढायला सांगितलंय. ओके, एल काढायला सांगितलंय. मग एल काढायचं म्हटल्यावर याला आपल्याला खाली न्यावं लागेल. 47.10 छेद 3.14 गुणिले 3 बरोबर एल. हे एल यांचा तुम्ही गुणाकार करून तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन जर करून घेतलं तर तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. मग आता कॅल्क्युलेशन हा यांचा पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया. 47.10 3 चौक 12 चाले 3 1 3 4 3 त्रिक 9. 47.10 आणि 9.42 किंवा 4-2. आता यांचं सोडवण्यासाठी तुम्हाला हे जसं आपण दशांश चिन्ह कमी करण्यासाठी काय करतो, वरचं दशांश चिन्ह काढायचं असेल तर पुढे जेवढे संख्या असतील तेवढे शून्य खाली द्यायचे, आणि खालचं काढायचं असेल तर जेवढ्या संख्या पूर्ण असतील वरती शून्य द्यायचे. त्या पद्धतीने आपण करून घेऊया. हा शून्य आपण काढला त्यावेळेस खाली आपल्याला दशांश चिन्ह 2 शून्य द्यायचे आणि वरचे 2 शून्य, म्हणजे 1 2, इकडे 942 वर पुन्हा 1 2, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता 47.10 जर तुम्ही 942 ने जर भागलं तर या ठिकाणी तुमचं भागाकार येणार आहे 5. हा भागाकार तुम्हाला करावा लागेल 5. हा 5 पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वक्रपृष्ठफळ, शंकूचे वक्रपृष्ठफळ पाय आर एल हे माहित असणं आवश्यक आहे. आणि मग त्या ठिकाणी दशांश चिन्ह आपल्याला सांगितलंय पायची किंमत किती वापरायची, त्या पद्धतीने टाकल्यानंतर एल केलं आपण. हा गुणाकार वगैरे कॅल्क्युलेशन थोडं जरा फास्ट करायला शिका, त्याच्यात पाढेपाठांतर असणं आवश्यक आहे. चला, त्यानंतर 63वा प्रश्न आपण घेऊया. 63वा प्रश्न आहे बघा. 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद, 18 सेंटीमीटर रुंद, 6 सेंटीमीटर उंच अशी धातूची एक भरीव इष्टिका चिठी
आहे ती काय करायची आहे, वितळायची आहे. समजा आपल्याकडे ही एक इष्टिका चिती आहे, मी या ठिकाणी इष्टिका चिती काढतो. या इष्टिका चितीचं माप आपल्याला दिलेलं आहे. याची लांबी किती आहे, 22 आहे, रुंदी 18 आहे आणि उंची जी आहे याची, ही उंची ही 6 सेंटीमीटर आहे. ओके, भरीव आहे, हिला वितळायचं आहे आणि त्याच्यापासून काय बनवायचंय, तर 0.2 सेमी जाडी व 4 सेमी व्यास असलेल्या नाण्यांच्या आकाराच्या किती चकत्या तयार होतील. म्हणजे ही वितळून त्यापासून एक नाणं तयार करायचंय. नाणं म्हणजे 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपयाची जे नाणी असतात, हे नाणी आपल्याला तशी नाणी बनवायची आहेत. तर मग ही नाणी बनवण्यासाठी आपल्याला 2 माप, याची जाडी दिली आहे, ही जी जाडी आहे ती जाडी दिलेली आहे 0.2 सेमी. ओके, आणि हिचा व्यास दिलाय 4 सेंटीमीटर. बरोबर, आता मग व्यास दिलाय म्हटल्यावर याची 4 सेंटीमीटर व्यास आहे म्हटल्यावर याची त्रिज्या आपल्याला लागते ती येते 2 सेंटीमीटर. ओके, मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला, या दोघांच्याही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घेऊया. चला, या ठिकाणी दिलेलं जे आहे हे इष्टिका चितीचे घनफळ, हे इष्टिका चिती आहे, या इष्टिका चितीचं घनफळ आणि त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचंय, ते नाण्याचं घनफळ. म्हणजे नाणा ही काय आहे, वृत्तचिती आहे. बरोबर, नाण्याचे घनफळ भागाकार करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये हे बनवायचं. ठीक आहे, मग आपल्याला इष्टिका चितीचं घनफळाचं सूत्र जे आहे ते माहित आहे, काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ओके, छेद या ठिकाणी वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र काय आहे, तर पाय आर एच. आता आपल्याला इष्टिका चितीचं माप माहित आहे, इकडे घेतो मी. इष्टिका चितीचं माप काय आहे, 22 लांबी, रुंदी आहे 18 सेंटीमीटर, उंची आहे 6 सेंटीमीटर. पाय 22/7. रेडियस याचं आर म्हणजे या ठिकाणी त्रिज्या काढायची आहे. इथं आपल्याला व्यास दिले, लक्षात घ्या. इथं लिहिताना आपल्याकडून चूक होऊ शकते, डायरेक्ट आपण व्यास लिहितो, त्याची कमी करून घ्यायची. मुद्दाम चुकवण्यासाठी तसं दिलंय, 2 गुणिले 2. आणि या ठिकाणी आपल्याला त्याची हाईट दिलेली आहे, ती किती आहे, 0.2. ओके, आता कॅल्क्युलेशन करून घेऊया. हा 7 भागाकारात आहे, तो इकडे वरती गुणाकारात जाईल. 22 गुणिले 18 गुणिले 6, हा 7 वरती घेतला आपण, गुणिले 7 छेद 22 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 0.2. हा 22 ला 22 गेला, बे एक बे, बे 9 18, बे एक बे, बे त्रिक 6. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा हा दशांश चिन्ह 2 आहे, एक शून्य वरती दिलं तर हा 2 होईल. काय उरेल, 9 गुणिले 3 गुणिले 7, हा 0 वरती जाईल, 70 होईल आणि खाली 2 राहील. म्हणजे बे एक बे, बे त्रिक 6, बे पंचे 10. या ठिकाणी 9 त्रिक 27 गुणिले 35. यांचा जर तुम्ही गुणाकार केलात तर हा गुणाकार येणार आहे 945. म्हणजे या ठिकाणी जी इष्टिका चिती आहे, जिचं माप आहे 22/18/6, यांचं आपल्याला कळत असताना या ठिकाणी काय, किती नाणी तयार होणार आहेत, 945 नाणी तयार. पुन्हा एकदा लक्षात घ्या की इष्टिका चितीचं घनफळ दिलंय, त्याच्यातून आपल्याला जे बनवायचं आहे ते नाणी आहेत. हा नाणी ही वृत्तचिती असते, बारीक मी या ठिकाणी मुद्दाम थोडं मोठं काढतो म्हणजे लक्षात येईल. नाणी ही वृत्तचिती असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून वृत्तचितीचे
घनफळ या ठिकाणी दोघांचंही काढल्यानंतर आपल्याला मिळेल. ओके, तर आपण 945. 63 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न आपण घेऊया. 64. एका चौरसाचे क्षेत्रफळ दिसतंय ना? काही अडचण येते? मेसेज टाकतात. हॅलो, मेसेज काय टाकताय? दिसतंय का सगळ्यांना? आवाज येतोय? सर आवाज येतोय व्यवस्थित आणि दिसतंय पण. ते ओके. विद्यार्थी काय करतात, चॅटिंग करीत बसतात एकमेकांशी. हा ना, ते हे बाकीचं विद्यार्थ्यांनी राहतं. क्लासमध्ये लक्ष दिलं पाहिजे, कारण मार्गदर्शन करणारे आपले शिक्षक हे खूप अभ्यास करून आपल्या समोर येत असतात. एकमेकांशी बोलण्यापेक्षा सर काय मार्गदर्शन करतात याकडे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. परीक्षा जवळ आलेली आहे, तेव्हा चॅटिंग न करता सरांकडे लक्ष द्या. हा, विद्यार्थी मित्र हो, तुमची संधी तुम्हाला एवढी छान मिळालेली आहे. तुमचं नशीब आहे, जिल्हा परिषदेने तुम्हाला एवढे सगळं उपलब्ध करून दिलंय. ते सोडून तुम्ही चॅटिंग करत नका बसू. ठीक आहे, तुम्हाला संधी मिळाली, चॅटिंगला भरपूर वेळ असतो. लक्ष द्या इकडे. चला, आपण पुढचा प्रश्न घेऊया. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न तसा तोंडी सोडवण्यासारखा प्रश्न होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी तोंडी सोडू शकला असता. ते कसं, ते आपण बघूया. आता चौरसाचं क्षेत्रफळ दिलंय आपल्याला. किती आहे चौरसाचं क्षेत्रफळ? 4.41. ओके, आणि त्याच्यावरून आपल्याला बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र? बाजू वर्ग. ओके, मग चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 4.41. मग बाजू किती येईल त्याची? हा वर्ग कोणाचा आहे? 441 वर्ग 21 चा आहे. म्हणजे इथं 2.1 चा वर्ग येईल. म्हणजे आपल्याला एक बाजू जी आहे ही एक बाजू मिळाली 2.1. बरोबर, या ठिकाणी बाजू काढली आपण. आता चौरसाची आपल्याला परिमिती काढायची. आणि परिमिती, चौरसाच्या परिमिती सूत्र काय आहे? तर बाजू गुणिले चौरसाच्या 4 बाजू. बरोबर, आता बाजू 2.1 गुणिले 4. 4 1 4, 4 2 8 दशांश चिन्ह, 8.4 हे याचं उत्तर होतं. ओके, सोपा आहे हा भाग. त्यामुळं काही जे प्रश्न सोपे असतात ते तोंडी पण करता येण्यासारखे असतात. सूत्र वापरून तर करायचंच आहे, परंतु जसं सराव तुम्ही वाढवाल तसं तुम्हाला त्याचं इझिली सोडवता येते. चला, पुढचा प्रश्न आहे. एका वृत्तचितीच्या आकाराच्या पिंपाची तळाची त्रिज्या दिली. एक वृत्तचिती आकाराची पिंप आहे, पाण्याची पिंप जशी आपली घरात असते तशी पाण्याची पिंप आहे. ती आपण त्या पद्धतीने लगेच सोडायला सुरुवात करूया. समजा ही पिंप आहे. ओके, ही पिंप आहे. पिंपाच्या तळाची त्रिज्या दिली आहे. ही तळाची त्रिज्या आहे 28 आहे. त्यात पाणी आहे. त्यात 44 सेंटीमीटर लांब, 14 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील पाणी किती उंची वाढेल? बघा, एक धातूचा ठोकळा आहे. त्याची आपल्याला लांबी, रुंदी, उंची सगळी दिलेली आहे. ओके, त्याचं काय म्हटलंय? ही 44 लांबी आहे, रुंदी किती आहे? 14 सेंटीमीटर आहे, आणि ही जी उंची आहे ती 8 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये पाणी आहे, हिची हाईट दिली आहे आपल्याला, त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे. ओके, हा धातूचा ठोकळा जो आहे तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. याच्यात टाकल्यानंतर किती पाणी वाढेल, म्हणजे पाण्याची पातळी किती वाढेल
आहे की नाही? पिंपामधील पाण्याची उंची किती वाढेल, किती उंची वाढेल, किती सेंटीमीटरने उंची वाढेल असा प्रश्न आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला वृत्ताचे घनफळ म्हणजे वृत्तचितीचे घनफळ पाहिजे. वृत्तचितीचे घनफळ आणि याचंही घनफळ काढावं लागणार आहे. ही इष्टिका चिती आहे. ओके, इष्टिका चितीचे घनफळ. मग आता ह्या दोघांमध्ये जो फरक येईल तेवढी उंची वाढणार आहे, बरोबर. मग आपण वृत्तचितीचं घनफळ आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये आपण सूत्र लिहिलं होतं, पाय आर स्क्वेअर एच, आणि इष्टिका चितीचं एल इंटू बी इंटू एच. ओके, आता या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला पटापट उत्तर मिळेल. इथं 22/7 गुणिले आर, याची आर किती दिली आहे, त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 28 सेंटीमीटर आपल्याला त्रिज्या तिची दिलेली आहे. मग ही 28 गुणिले 28. एच आपल्याला काढायची आहे, उंची वाढली किती ते काढायचं आहे. इकडं घनफळाचं सूत्र याच्यात दिलंय 44 गुणिले 14 गुणिले 8. ओके, आपल्याला एच काढायचं आहे, म्हणजे ह्या सर्व बाजू उजव्या बाजूला घेऊन जाणार. उजव्या बाजूला घेऊन जाताना हा एच बरोबर, लक्षात घ्या इकडं, 44 गुणिले 14 गुणिले 8, हा 7 जो आहे तो इकडे वरती जाईल, गुणिले 7, उरलेला भाग इकडचा खाली आहे, बरोबर. 22 गुणिले 28 गुणिले 28. आता याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करून घेतलं तर सहज उत्तर मिळेल. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. 22 एक 22, 22 दुने 44, 14 एक 14, 14 दुने 28, 7 एक 7, 7 चोक 28, पुन्हा 4 एक 4, 4 दुने 8, 2 2 गेले, बे एक बे, बे एक बे, कोण उरलं इकडं 2. इथं काही नाही, म्हणजे 2 सेमी. त्याची किती वाढेल, उंची किती वाढणार आहे ठोकळा टाकल्यानंतर, 2 सेंटीमीटर, परत 65, 2 सेंटीमीटर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. सर त्यांचा मेसेज टाकायचं बंद करा, त्यांना क्लोज करा त्यांचं ते. ड्युटी सर आवाज येतोय? हो सर, येतोय करतो मी. हा, मेसेज बंद करा. ते कुठला हे न टाकता ते बाकीच्याच गोष्टी बघत बसतात. तर जास्त तास झाल्यामुळं कदाचित असं इफेक्ट असू शकतो. असू द्या. 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर असल्यास त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी किती? हा एकदम म्हणजे सहजासहजी आणि तोंडी सोडवता येईल असा हा प्रश्न आहे. फक्त जर तुम्हाला नीट कळाला असेल तर ते सहज तुम्हाला सोडवता येईल. बघा काय म्हटलंय, 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोन. आपण इथे एक समभुज चौकोन काढूया. हा समभुज चौकोन आहे, याची बाजू किती आहे, 17 सेंटीमीटर, बरोबर. 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी. समजा या ठिकाणी आपल्याला हे जे 2 कर्ण आहेत, हा एक कर्ण आणि आपण ए बी सी डी तसं तोंडी करता येण्यासारखं आहे. कसं ते मी पटकन सांगतो, लक्षात घ्या. या ठिकाणी ही बाजू 17 दिली आहे, याचा एक कर्ण 16 आहे. समजा हा कर्ण आपण 16 आहे असं जर धरलं तर हा याचं गुणधर्म आहे की त्याचे दोन्ही कर्ण एकमेकाला दुभागतात. म्हणजे हा 16 आहे, म्हणजे हा 8 आहे आणि हा 8 आहे. ओके, दोन्हीही 8 8 16 आहे. आता तुम्ही ह्या त्रिकोणाकडे जर बघितलं तर आपल्याला हा एक त्रिकोण मिळालेला आहे. इथं हा 90 अंशाचा कोण या ठिकाणी होतोय, म्हणजे हा पायथागोरसचा
प्रमेय या पद्धतीने म्हणजे त्रिकूट जर तुम्ही शिकला असाल तर हे त्रिकुटामध्ये मिळतंय 8. इथला आपल्याला ही दुसरी बाजू दिली नाहीये आणि त्याचा कर्ण दिलाय 17. हे जर तुमचं पाठ असेल, त्रिकूट जर पाठ असेल तर तुम्ही इझिली सांगू शकाल याचं त्रिकूट आहे 8, 15, 17. ओके. आता हे कसं तर तुम्हाला पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे सिद्ध होते का बघूया. तर आपण ते काढतो काय, कर्ण वर्ग म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग आपल्याला कर्ण दिलेला आहे, कर्ण याचा हा कर्ण झाला, हा 17चा वर्ग, एक बाजू आपल्याला मिळाली आहे 8चा वर्ग आणि ही दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे, याला आपण एक्स मानूया किंवा तुम्ही इथं सी चा वर्ग ऍज इट इज लिहिला तरी चालेल, सी चा वर्ग. ठीक आहे. मग आता 17चा वर्ग वजा 8चा वर्ग बरोबर सी चा वर्ग. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला 17चा वर्ग किती येतो, 17चा वर्ग 289 वजा 8चा वर्ग 8×64 बरोबर सी चा वर्ग. दोघांची वजाबाकी येते 225 बरोबर सी चा वर्ग. वर्गमुळात 225. 225 कोणाचा वर्ग आहे, 15चा वर्ग आहे बरोबर. म्हणजे सी बरोबर काय आलं 15. मग या ठिकाणी ही बाजू आली 15 बरोबर. ही 15 आहे म्हटल्यावर इकडची पण किती आहे 15. ठीक आहे. म्हणजे 15 15 आणि 15 30. म्हणजे एक कर्ण जर 16 असेल तर दुसरा कर्ण किती येणार आहे, दुसरा कर्ण येणार, एक कर्ण 16 आला, दुसरा कर्ण येईल 30 सेंटीमीटर. ओके. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येते 30 सेंटीमीटर. आता हे जर तुम्ही पायथागोरसचे त्रिकूट जर वाचले असतील किंवा तुम्ही सराव केलेला असेल तर तुम्हाला इझिली ते लक्षात येईल. आता त्यासाठी आपल्याकडे पायथागोरसचे त्रिकूट आपल्याला येणं आवश्यक आहे. एक सरावासाठी मी तुम्हाला आपण लिहूया 3, 4, 5 त्यानंतर 6, 8, 10 त्यानंतर 9, 12, 15 त्याच्यानंतर 4.5, 6, 7.5 त्याच्यानंतर 12, 16, 20. अशा पद्धतीने हे सगळे तुम्ही जर नीट बारकाईने पाठ केले तर हे बरेचसे आहेत. तुम्हाला तुम्ही शोधले तर आणखी तुम्हाला सुरुवातीच्या अभ्यासक्रमात जो तास झाला त्यावेळेस तुम्हाला सगळे दिलेले आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नवीन सर्व जे त्रिकूट तयार होतात ते कोणत्या पद्धतीने तयार होतात ह्या सगळ्या गोष्टी पायथागोरसचा सिद्धांत जो आपला मागे पाठ झाला त्यामध्ये डिटेल्स घेतले गेलेले आहेत. जर पायथागोरसचे त्रिकूट सर्व पाठ असतील तर तुम्हाला हे उदाहरणं तोंडी तोंडी सोडवणं सहज शक्य असतात. आणि म्हणून गणितामध्ये जर जास्तीत जास्त तोंडी प्रश्न आपण सोडवत आपल्या ट्रिक्स वापरून जर सोडवल्या तर इझिली आपलं उत्तर निघत असतं. चला पुढे. एका शहराची लोकसंख्या 75,000 होती, ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली, त्यानंतरच्या वर्षी 8% कमी झाली. आता बघा 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी पुन्हा 5% ती वाढली, तर तिसऱ्या वर्षीच्या शेवटी लोकसंख्या किती असेल. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जी लोकसंख्या आपल्याला काढायची ती कशा पद्धतीने वाढलेली आहे ते जर आपण बारकाईने एकेका पद्धतीने ट्रिक्स, तसं बाद तुम्हाला हे सरळ व्याजच्या पद्धतीने सुद्धा काढता येऊ शकतं. परंतु चक्रवाढ व्याज पद्धतीने काढायला गेलात तर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल आणि तो वेळ जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला ट्रिकने आपण या ठिकाणी जावं लागेल. आता ट्रिक्स काय वापरायची याच्यामध्ये बघा, साधं गणित आहे. पहिल्या वर्षी होते 75,000 बरोबर, दुसऱ्या वर्षी
काय झालं, 10% वाढलेत, बरोबर. 10% वाढले म्हणजे जर समजा 100 होते तर ते किती 10 वाढले, 10% म्हणजे किती झाले, 110 झाले. म्हणजे 110 झाले या ठिकाणी, 100ला 110 झाले. तिसऱ्या वर्षी काय झालं, तर 8 कमी झाले, म्हणजे 100तून 8 कमी झाले. म्हणजे किती इथं वाढले होते, इथं किती झाले, कमी झाले, म्हणजे 92 झाले. 100ला 92. आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा काय झालं, 8 वाढले, म्हणजे 100 अधिक 8, 8 का नाही 5%, 5 ने वाढले, म्हणजे इथं 105 होईल. 105, 100ला हे 105. आता याचं कॅल्क्युलेशन जर आपण करून घेतलं तर आपल्याला ते लगेच उत्तराकडे आपण जाऊ शकतो. चला कॅल्क्युलेशन करून घेऊया, सोपं आहे. सगळे शून्य उडवून टाकूया, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ओके, त्यानंतर पुन्हा हा इथला 1 शून्य गेला, इथला 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. कोण उरलं बाकी, 75 गुणिले 11 गुणिले 92 गुणिले 105 छेद 100. चला यांची आता शून्य उडवण्याला काही नाहीये, गुणाकार करावा लागणार आहे. यांचं गुणाकार करून घेऊया, या दोघांचं. 11×5 = 55 आणि 11×1 11×5 11×7 77, 77×5 82. जे 825 यांचा गुणाकार येईल. यांचा गुणाकार केला, हा गुणाकार येतो 9760. ठीक आहे, मग ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. ह्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला भेटतो 995. ओके, छेद 100. आता हे बघा, या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवायचं, प्रश्न सोडवत असताना हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमले पाहिजे आपल्याला. हे पहा, 0 0 गेले, 0 0 गेले, काय उरलं बाकी, 79,695. 79,695. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही हा प्रश्न ट्रिकने सोडवला तर हा तुम्हाला फार झालं तर पाऊण मिनिटामध्ये किंवा अर्ध्या मिनिटामध्ये देखील सोडवून येईल. कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं आहे, त्यामुळे 1 मिनिट इथं होऊ शकतो. परंतु जर तुम्ही पुन्हा या ठिकाणी चक्रवाढ व्याजाच्या सूत्राप्रमाणे सोडवत गेलात तर थोडस वेळ लागतो. म्हणून मग ही उदाहरणं पुन्हा पुन्हा आपण जर सोडवली आणि ते समजून घेतलं तर आपल्याला सहज सोपं जातं. चला पुढे आपण 68वा प्रश्न बघूया. 68वा प्रश्न आहे, अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार, 15 लाखाला हार खरेदी केलाय, म्हणजे तो सोन्याचा असेल. ओके, 15 लाखाचा हार आहे, शेकडा 20 नफ्याने विकला, म्हणजे त्याने त्याच्यावरती नफा किती मिळालाय, त्याला 20% नफा मिळालेला आहे. तर त्याला किती रक्कम मिळेल, रक्कम त्याला किती मिळणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग यासाठी आपल्याला विक्री काढावं लागणार आहे. चला घेऊया, विक्री किती झाली, तर खरेदी आणि खरेदीनंतर काय केले त्यांनी, किती नफा झाला, हे खरेदी जर 100 धरली तर त्याने 20% नफ्याने केली, बरोबर, भागिले 100, शेकड्यात काढायचं आपल्याला ते. म्हणून खरेदीची रक्कम आपल्याला माहिती आहे 15 लाख. ओके, गुणिले 120/100. ठीक आहे, शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12ने आपण याला गुणूया, 1 2 3 4 शून्य, म्हणजे हे 4 शून्य लिहून घेऊया, म्हणजे 12 0 0 12 0 0 या पद्धतीने. 12 पंचे 60, 6, 12 1 12 आणि 6 18. ओके, म्हणजे तो हाराची जी विक्री किंमत आहे ती किती आहे, 18 लाख रुपये त्याची विक्री किंमत येणार आहे.
बघा हा प्रश्न अर्ध्या मिनिटातच आपला सोडून होतो जर अशा पद्धतीने आपण बारकाईने विचार केला आणि जर पुन्हा पुन्हा असे प्रश्न सोडवले तर ते सोपं आहे. बघा खरेदी कितीने वाढली? 20% वाढली, म्हणजे 100+20 आपण केलं भागिले 100. ठीक आहे. चला यानंतरचा जो प्रश्न आहे 69वा प्रश्न. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोणाचे माप अनुक्रमे 115 व 117 आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? बघा आता हे सहजासहजी आपल्याला त्रिकोण पाहिलं तरी लक्षात येते बरं का, पण बघा तुम्ही जर सराव केलेला असेल तर समजेल. बघा मी या ठिकाणी एक त्रिकोण काढतो. ठीक आहे. आता यांचं काय सांगितलं यांनी की बाह्य कोण, एक बाह्य कोण त्रिकोण किती आहे? 115 अंश, आणि याचा किती आहे? 117 अंश. मग आता हा जर 115 आहे, 117 आहे, तर हा इकडचा किती येईल? मग यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? या दोन्ही सरळ कोणांची बेरीज 180 वजा 117. ठीक आहे. तर मग हे किती येईल? 63 येईल. इकडं 180 वजा 115, मग या ठिकाणी किती येईल? ते याचे 65 येईल. बरोबर. आता एक लक्षात घ्या, हा जो त्रिकोण आहे ह्या तीनही त्रिकोणांच्या मापाची बेरीज 180 असते. दोन त्रिकोण दिलेले आहेत, यांची काय आहे? 65 अधिक 63 अधिक समजा आपण x समजू, या दोघांची बेरीज किती झाली? 128 अधिक x. हा 128 आहे, म्हणजे हे पण लघुकोण आहे, हा पण लघुकोण आहे, हा देखील लघुकोण असणार आहे. परंतु सोडून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 180 वजा 128 बरोबर x किती येते? वजाबाकी 52 x, म्हणजे ही किती आली? 52 आली. म्हणजे हे तीनही कोण कसे आहेत? लघुकोण आहेत. याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा त्रिकोण कोणता आहे? तर लघुकोण त्रिकोण आहे. म्हणजे साधं सोपं विचारलेलं आहे, परंतु जर तुमच्याकडून इथं मांडणी करण्यात काही चुकलं तर प्रश्नाचं उत्तर आपलं चुकत असतं, आणि वेळ कमी राहिला तर मग आपल्या आणखी कन्फ्युजन वाढत जातं आणि प्रश्नाची उत्तर आपल्याला येत नाही. ठीक आहे. चला 70वा प्रश्न आपण घेऊया. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर दिली असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती? बाजूची लांबी किती? बाजूची लांबी विचारली. चौरस आहे, कर्णाची लांबी 11 सेंटीमीटर आहे. ओके, तर ही बाजू किती असा प्रश्न आपला. आता ही बाजू काढण्यासाठी आहे की नाही, चौरसाची बाजूचं काय सूत्र आहे? चौरसाची बाजू बरोबर कर्ण छेद √2 म्हणजे वर्गमुळात 2. आता कर्णाची याची बाजू काढायची. कर्ण आपल्याला दिलेलं आहे, कर्ण आहे 11 अंश छेद वर्गमुळात 2. पण असं कुठलाही उत्तर या ठिकाणी नाही, छेदामध्ये की अंश छेदामध्ये कुठेही दिलेलं नाही. इथं आहे 11 वर्गमुळात 2 सेंटीमीटर, बरोबर. बाकी दुसरीकडे कुठं नाहीये तसं, परंतु आपल्याला छेदस्थानी तसा हवा आहे, त्या पद्धतीने आपल्याला दिलेलं नाही. मग आता काय करावं लागणार आहे? याच प्रश्नाला बघा 11 अंश छेद वर्गमुळात 2, याला जर वर्गमुळात 2 ने गुणलं, दोन्हीकडे वर्गमुळात 2 ने आपण गुणलं तर काय उत्तर येते? इकडे येईल 11 वर्गमुळात 2, बरोबर. आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, याचं उत्तर काही 2 येईल, लक्षात घ्या. आता कॅल्क्युलेशन म्हणजे याने दोन्हीही संख्यांना वर्गमुळात 2 ने गुणल्यामुळे काही बदल होत नाहीये. ठीक आहे. मग आता 2 ने आपण 11 ला भागूया, 2 पंचे 10, 1 उरला दशांश चिन्ह
पुन्हा एक 2×5 = 10. म्हणजे याचं काय उत्तर मिळतं आपल्याला? 5.5 वर्गमुळात 2. ठीक आहे. ओके. पर्याय क्रमांक 3. पुढे 71 चे 39%, सॉरी 3.9%. आता चे म्हटलं का गुणाकार करतो आपण, म्हणून इथं नाही, सॉरी 71वा प्रश्न आहे. 1530 चे 3.9 100. याचे 2 आपल्याला उत्तर काढायचे आहेत. मग त्या पद्धतीने आपण सोडूया. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचंय आपल्याला, याचं हा दशांश चिन्ह काढायचं म्हटल्यावर खाली आपल्याला 0 वाढवावं लागेल. 1530 गुणिले 39/100 होतं. हे दशांश चिन्ह काढल्यामुळे आपण 1 0 या ठिकाणी देऊया. चला, हा 0 गेला, हा 0 गेला. काय उरलं माग? 153 गुणिले 39/100. आता पॅरलली यांचा दुसराही पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ते कसं? मग या ठिकाणी पण काम येईल आपल्याला. यांचा दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर हा गुणाकार येतो 5967/100. आता याचा छेद 100 आहे, म्हणजे याचं उत्तरात लिहिताना आपण 2 घरं सोडून इकडे घेणार आहे. 59.67 हा एक पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. पण आपल्याला 2 पर्याय काढायचे आहेत. मग जर बारकाईने आपण या ठिकाणी बघितलं तर हे याला आपण असंही लिहू शकतो, 5967/100 100 म्हणजेच 10चा वर्ग आहे, बरोबर. आणि हा छेदस्थानी अंशस्थानी नेल्यानंतर याचं काय होईल? 5967 गुणिले 10⁻². ठीक आहे. म्हणजे इथं याचा दुसरा पर्याय -2 इथं आहे. 1 आणि 3 असे 2 पर्याय. इथं -3 आहे, त्यामुळे हे येणार नाही. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न आहे. सोपा आहे, छोटासाच आहे तो, त्यामुळे मी इथे घेतो. बघा काय म्हटलंय. एका लघुकंसाचे माप 160 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कोनाचे माप किती? आता बघा, मी या ठिकाणी एक वर्तुळ काढतो आणि या वर्तुळाचा लघुकोन विचारलाय. लघुकोन, लघुकंश. मग हा लघुकंश आपण जो दिलाय तो हा लघुकंश दिलेला आहे. या लघुकंशाचं माप किती आहे? 160 आहे, बरोबर. आणि विचारलंय काय आपल्याला, तर त्याचा जो संगत विशाल कोन आहे, म्हणजे हा उरलेला जो संगत त्याचा हा विशाल कोन आहे, हा विचारलेला, बरोबर. मग हे काढण्यासाठी अगदी सोपं काय आहे, तर याची पूर्ण किती आहे? 360 अंशच असतो, बरोबर. मग 360 वजा 160 यांची वजाबाकी जर केली तर म्हणजे हे तोंडी उत्तर तुम्हाला येणं शक्य होतं. याचं 200 अंशाचा हा विशाल कोन असणार आहे. संगत विशाल कोन त्याचं 200 अंशाचा असणार आहे. म्हणजे जर तुमचं गणित लक्षात आलं असेल तर ते तोंडी याचं उत्तरही आपण काढू शकलो असतो. पुढे 73वा प्रश्न आपण बघूया. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट दिली आहे. सूट किती दिली आहे? 12%. 12% सूट दिली. 12% म्हणजे किती? 100ला 12 सूट आहे, म्हणजे कितीला मिळालं ते? 100 वजा 12 म्हणजे त्याला जर 100ची वस्तू आहे तर ती 88 रुपयाला त्याला मिळालेली आहे, बरोबर. ठीक आहे. म्हणजे छापील किंमत जर तुमची म्हणजे विक्री किंमत जर 88 असेल तर त्याची छापील किंमत 100 आहे असं गृहीत धरूया आपण. ठीक आहे. मग या ठिकाणी काय विचारलंय त्यांनी, तर 26,400 रुपयास विकला तो जो मोबाईल आहे 12% सूटवर
26,400 रुपयाला जो जर मोबाईल विकला तर त्याची छापील किंमत किती असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, बघूया. छापील किंमत आपण 100 रुपये मानली. बरोबर, तर त्याची विक्री किंमत किती झाली? 88 रुपये झाली. मग याच पद्धतीने जर आपण 100ला 88 विक्री किंमत आहे तर दिले 26,400 कितीला एक्स म्हणूया किंवा प्रश्नचिन्ह लिहूया. जर तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला उत्तर सहज मिळेल. 26,400 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य देऊया भागिले 88. हा कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलात तर सहजासहजी तुम्हाला उत्तर लगेच मिळून जाईल. कॅल्क्युलेशन करूया आपण. ठीक आहे, शून्य आहे बेचोकाट बेचोकाट एक बी बेत्रिक 6 बेदुने 4 0 0 0 0 पुन्हा बेदुने 4 बेदुने 4 बेसखी 12 बेक बे 1 2 3 4 0 बेक बे बेत्रिक 6 0 1 बेपंचे 10 पुन्हा 11ने जर भाग दिलं तर तुम्हाला या ठिकाणी 30,000 त्याचं उत्तर येतं. ओके, हा कॅल्क्युलेशन करून घ्या. कॅल्क्युलेशन मध्ये आपण फक्त या ठिकाणी करायचं काय आहे तुम्हाला, तर जर 100ला 88 रुपये येते तर 26,400ला म्हणजे कितीला 26,400 तिरकस गुणाकार केला की तुमचं उत्तर त्या ठिकाणी मिळते 30,000. ओके, राहिलेले शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 74. त्यासाठी बघा हा एक आलेख पेपर आपल्याला दिलेला असतो आणि आलेख पेपरचं बारकाईने आपण अभ्यास करून हे उत्तर काढायचं असतं. बघा, इयत्ता 8वीच्या ABCD या तुकड्यामधील मुले मुली यांची पटसंख्या खालील जोडस्तंभालेखाद्वारे दर्शवलेली आहे. त्यांचे निरीक्षण करावं, खालील प्रश्नांची उत्तरं सोडवा. इथं आपल्याला तुकड्या दिलेल्या आहेत. ओके, हे कोरज आहे मुले आणि आखीव आहेत त्या मुली आहेत. ओके, मग आपण ए मध्ये मुले अधिक मुली लिहून घेऊया. ए मध्ये मुले किती आहेत? 30 आहेत आणि मुली किती आहेत? 25 आहेत, म्हणजे हे 55. बी मध्ये 35 मुली आहेत अधिक मुलं 35 मुलं आहेत आणि मुली 30 आहेत, म्हणजे हे 65 आहेत. सी मध्ये मुले आहेत 30 आणि मुली आहेत 40, म्हणजे 70 आहेत. डी मध्ये मुले आहेत 30 अधिक मुली आहेत 35, म्हणजे 65. ओके, हे जर तुम्ही मुले मुले मुली मुली त्याच्यावरच प्रश्न आहेत. पुढचे बघूया आपण. 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची संख्या किती? एकूण विचारलंय म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या विचारली, म्हणजे मुले अधिक मुली या दोन्ही पण विचारलेलं आहे. त्या दोघांची बेरीज करायची आहे. दोघांची बेरीज तुम्ही इथं जर केली ही येते 255. ठीक आहे, पण हे शॉर्टकट मध्ये कसं करता येईल आपल्याला? समजा हे सगळे 30च्या जवळपासच आहेत बघा, म्हणजे 30 आणि 30 60, हे 60 हे 60
आणि हे 60ला इथं 5 कमी, हा 5 याच्यात जर आपण कन्वर्ट केला तर हे सगळे 60, 6 1 6 6 3 12 6 3 18 6 24 24 240 हे झाले. वरचे हे 10 आणि हा 5 15. ओके, म्हणजे अगदी कमी वेळेतही आपल्याला करता येईल 255 यांची बेरीज. त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न आहे बी तुकडीशी संबंधित प्रश्न आहे. बी तुकडीतील मुले व मुली, इथं लक्षात ठेवा, कधी कधी आपल्यामध्ये घाईमध्ये आपण काय करतो, मुली आधी का मुले आधी नीट बघत नाही आणि मग गोंधळ होतो. मग मुले आणि मुली यांच्या पटसंख्येचे गुणोत्तर विचारले. आता बी मध्ये मुले किती आहे? बी मध्ये मुले आहेत 35, मुली किती आहेत? तर मुली आहेत 30 आणि यांचं गुणोत्तर विचारलंय. दोन्ही कोणाच्या पाड्यात आहेत? 5च्या पाड्यात आहे. 5 सख 30, 5 7 35. ओके, म्हणजे 7 6. ठीक आहे, 7 6 7 6 ते 6 7 आहे. जर तुम्ही लिहिताना तुमच्याकडून उलट झालं तर तुमचं एक उत्तर निघेल आणि ते चुकलेलं असेल. ठीक आहे, मग ह्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला हे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत आपण बरेचसे क्लुप्त्याच्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फार मोठी संधी मिळते का प्रत्यक्षात प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडून भेटतोय. तुम्ही जर समजा हे प्रश्न सोडत असताना एकमेकांच्या चर्चेमध्ये किंवा चॅटिंग करण्यात व्यस्त असाल तर प्रश्नाकडे लक्ष लागणार नाही. ही चूक करू नका, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. आता सरकारी पेपर सोडायला सुरुवात झाली म्हणजे आपली इथून पूर्वीचे सर्व पेपर सोडून झालेले आहेत. त्यानंतर मिशन आरंभचे सर्व पेपर आपण सोडवतो. कदाचित तुम्हाला हे सर्व सोपं वाटायला लागलं असेल, कारण जिल्हा परिषदेने तसे एवढे सराव घेतल्यामुळे तुम्हाला सर्व सोपं वाटतं. परंतु जर तुम्ही हे प्रश्न नीट ऐकले नाही आणि कदाचित त्याच प्रश्नाच्या धर्तीवर दुसरा सेम प्रश्न पडला तर आपल्याला ते सोडवताना अडचण येऊ शकते. त्यामुळं या पुढील सुद्धा सर्व जे पेपर आहेत सरकारी पेपर, बहुधा या सरकारी पेपरलाच पॅरलल पेपर असतात. फार झालं तर 4-2 प्रश्न इकडे तिकडे असतात. त्यामुळं सर्व सूत्र, ते सूत्रांचं शॉर्टकट्स कसे करायचे हे आपल्याला ह्या ऑनलाईन तासिकेमध्ये सांगितलं जातं. तज्ञ शिक्षक आपल्या तयारी करून त्या प्रश्नाला कसं कमी वेळेत सोडवता येईल हे सांगत असतं. तर ही संधी सोडू नका. सर्वांनी बारकाईने लक्ष देऊन ऐकत जा, सोडवत चला. पुन्हा एकदा तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चांगली तयारी करा आणि आपल्या जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त मुलं राज्याच्या यादीत कशी येतील हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं पुढे चांगली तयारी करा. तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी यांनी जे हे ऑनलाईन तासिका उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. मला संधी दिली त्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद. थँक्यू. थांबतो. थँक्यू सर.